सारखे येत जातात जातात येतात जातात येतात, पुनरपि जननम पुनरपि मरणम. आवाज कमी करायला. परंतु तुमचा कृपारूपी वारा जर सुटला, जर जसे ढग जे आहेत ते वाऱ्याने निरस्त होऊन जातात, पांगापांग होते त्यांची, कुठे जातात पत्ता लागत नाही, तसं तुमचा कृपाशीर्वाद जर प्राप्त झाला तर त्याच्या जीवनातले हे सगळे जन्म ज्वारा रूपी ढग जातात आणि परमात्मा रूपी आकाश शिल्लक राहत, तो परमात्मा रूप होऊन जातो. मनो तुम्ही निष्पाप निर्मळ, तुमची भेटी झाली या भाग्य केवळ. वा, नासती सकळ कली मळ ऐशे निज निर्मळ तुम्ही सर्व. तुम्ही अशा प्रकारे निज निर्मळ आहे. ही निर्मळता जी आहे ती बाहेरून आणलेली निर्मळता नाही, असलेली निर्मळता आहे. मळ होता आणि मग घालवलंय असं काय आहे का? मळ नाहीच, कधी नव्हताच, आणि तुमचा आमचा मळ घालवण्याकरता ते आलेले आहेत म्हणून निर्मळ. म्हणून अशा प्रकारे स्वरूप महिमा सांगितला, शक्ती महिमा सांगितला. याच्यातून गुरूंचं श्रोत्रियत्व, ब्रह्मनिष्ठत्व आणि कृपायुत्वही सांगितले. गुरूंची सगळी लक्षणं सांगितलेली आहेत. काल आपला विचार यावेळीचा झालेला आहे. आता पुढच्या वेळीमध्ये आणखीन काही गुरूंचा शक्ती महिमा, स्वरूप महिमा ज्ञानोबारे वर्णन करतात. जय जय देव प्रबळ विदयता मंगळ कुळ, निगम आगम द्रुम फळ फळ प्रद. जय जय देव प्रबळ. तुम्ही कसे आहात? प्रबळ आहात. देव आहात पण प्रबळ देव आहात. प्रकर्षण बल तुमच्या ठिकाणी वास करते, विशेष बळ तुमच्याकडे आहे, बलाचं आधिक्य तुमच्याकडे आहे, सगळ्यात बलवान तुम्ही आहात. काय करता बलाने? तुम्ही तुमच्या बळाने काय करता? दुसऱ्याला त्रास देता का? तुमचं जे बळ आहे ते सत्कार्य करताय, चांगल्या कार्य करताय, त्याने तुम्ही काय करता? विदयिता विदयित अमंगळ कुळ. जेवढं काही अमंगळ असेल त्याचा कुळ म्हणजे त्याचा सगळा समुदाय तुम्ही विदयित करून टाकता, म्हणजे त्याचा नाश करता. जेवढं काही अमंगळ असेल त्या अमंगळाचा समुदाय सगळा तुम्ही नाश करून टाकता. तुमचं बळ तुम्ही तिकडे वापरता. आणि निगमागम द्रुम फळ, अनिष्टाची निवृत्ती तर तुम्ही करताच करता, पण इष्टाची प्राप्ती सुद्धा तुमच्या सहवासात होते, कारण तुम्ही निगम आगम द्रुम फळ आहे. निगम म्हणजे वेद, आगम म्हणजे शास्त्र. निगम आगम हाच कोणी द्रुम म्हणजे वृक्ष आहे, आणि त्या वृक्षाला लागलेलं फळ तुम्ही आहात. आणि केवळ तुम्ही फलरूप आहात असं नाही, तर ते फळ तुम्ही आम्हाला सुद्धा प्राप्त करून देणारे फळप्रद आहात. हा झाला सरळ सरळ अर्थ. विस्ताराने थोडासा अर्थ पाहायचा झाला तर जय जय देव प्रबळ, पहिला शब्द जय जय आलेला आहे, 2 वेळा जय जयकार केलेला आहे. कोणाचाही जय जयकार करायचा नाही. ज्ञानोबाराही जय जय करतात, सामान्य आहेत का ते?
जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले. आवाज कमी करायचा जरा. ज्ञानोबारायांचा अधिकार, ज्ञानियांचा शिरोमणी, वंदगोता पूज्यस्तो आणि चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. तो ज्ञानेश्वर महाराज जय जयकार करतात. कोण वर्णन करतं याच्यावरून वर्ण विषयाला किंमत प्राप्त होत असते. भक्ताचा महिमा, भक्तची जाणती. अशा पद्धतीने ज्ञानोबारे वर्णन करतात, जय जयकार करतात. संतांचा जय जयकार जर आपण केला, निवृत्तीनाथ महाराजांचा जय जयकार आहे. केवळ एकदेशी निवृत्तीनाथ महाराजांचा नाही तर व्यापक असलेल्या निवृत्तीनाथ महाराजांचा जय. विपाई आठविला चित्ता तरी दे आपुली योग्यता, हे असो तया ते प्रशंसिता लाभू आथी. असे असणारे निवृत्तीनाथ महाराज त्यांचा जय जयकार करतात. जय जय देव प्रबळ, तुम्ही कसे आहात? प्रबळ आहात. तुमच्याकडे प्रकर्षाने बल वास करतो. कोणतं बल संतांच्याकडे आहे? संतांनी देवाला प्राप्त केलेला आहे. देवावर तो सुद्धा सत्ता गाजवतात म्हणून त्यांच्याकडे बल आहे बरं का. बलहीन माणसाचं काम नाही. परमार्थ नव्हे लेकुराच्या गोष्टी, ते व्हावा पोटी आणू ताप, नायम आत्मा बलहीनेन लभ्या. बलहीन माणसाकडून आत्मा प्राप्त होत नाही, त्याला बलवान मनुष्य लागतो. ज्ञानोबारायांनी बलवान लोकांचं वर्णन केलं. पै भव स्वर्गा उबगले, मुमुक्षु योग ज्ञाना वळवले, पुढती नयो या निघाले, संसाराच्या पाया फुडा, तळती वितराग होडा, ओलांडोनी ब्रह्मपदाचा कर्मकडा, घालिती मागा, अहंतादी भावा फुलिया, झाडा देऊन आगविया, पत्र घेती ज्ञानी जया. बलवान मनुष्य पाहिजे. कोणतं बळ त्यांच्याकडे होतं? सगळ्यात पहिलं बळ देवाला धरायचं ना. देव तिही बळे धरीला सायाशे, करून या नाश उपाधीचा, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, सो गुणार्पण तेच झाले. देवाला धरायचे बल पाहिजे. बलाचे काही प्रकार आहेत. पहिले सगळ्यात बल आहे ते शारीरिक बल आहे. शारीरिक बल असेल तर परमार्थ सुद्धा करता येतो माणसाला. म्हणून माणसाचं शरीर सुद्धा चांगलं पाहिजे. कथेची सामुग्री जोग महाराजांच्याकडे शारीरिक बल सुद्धा होतं असं म्हणत. ते पैलवान होते. पण केवळ शारीरिक बल परमार्थ करता उपयोगी पडत नाही. देवाला धरायचं असेल तर सगळ्यात मोठं बल पाहिजे, भावाचं बळ पाहिजे. भावबळ आकडे एरवी ना कळे, कर्तव्य आवळे तैसा हरी. मोठं भावार्थाचे बळ देव झाला त्यांचे. तुका म्हणे भाव जवळी धरून आणि देव. भावात फार शक्ती आहे. भाव म्हणजे प्रेम, नाही कोणाचे सबळ. एवढा मोठा भगवान परमात्मा, व्यापक असलेला परमात्मा, परंतु भाव जर असेल तर तो हृदयात येऊन बसतो. एवढा प्रभू नुसता बसतच नाही तर ओम भक्ती केला. त्याला लहान हो म्हटलं लहान होतं, मोठा हो म्हटलं तर मोठा हो. त्याला जर म्हटलं राम रूपात दर्शन दे, कृष्ण रूपात दर्शन दे, मला मत्स्य रूपात दर्शन पाहिजे, मला कच्छ रूपात दर्शन पाहिजे, देव होतो. मला खांबात दर्शन पाहिजे. याला बळ म्हणतात. ते भावाचं बळ आहे. नुसतं भावाचं बळ असून चालेल काय? त्याला विवेकाची साथ पाहिजे. भाव
भरपूर आहे, प्रेम भरपूर आहे, परंतु त्याला जर विवेकाचे नेत्र नसतील तर आंधळा गुरुडाचे पंख हाती. कुठं तो भाव जाईल काही सांगता येत नाही. आपण श्रद्धेचे 3 प्रकार बघितले. रजोगुणी माणसं आहेत, तमोगुणी माणसं आहेत, यजंते सात्विका देवान यक्ष रक्षांशी. भाव असतो भरपूर परंतु विवेक नसतो, आणि मग तो जो भाव आहे तो परिपूर्ण दर्शन घडवून देत नाही, विवेक जर नसेल तर. भाव आहे पण त्याला जर विवेकाची साथ नसेल तर भाव दुसरीकडेच घेऊन जातो. म्हणून विवेकासहित भावाचं बळ आहे. प्रल्हादजींना जे भगवंताचं दर्शन झालं विवेकासहित भाव होता. केवळ भगवान परमात्मा इथेच आहे असं नाही. ते म्हटले स्थलेपी विष्णू जलेपी विष्णू, सगळ्या ठिकाणी भगवान परमात्मा आहे असा विवेक पाहिजे. विठ्ठल गणेशतरी भरला इता ठाव नाही उरला. बर नुसता भाव असून विवेक असून चालतं का? वैराग्याचं बळ लागतं. अंग वैराग्याचे बळ 6वी खळ जिनावे. विरक्ती वाचवली कही ज्ञानाशी तगणीची नाही. आयुष्य विचारेली ठाई ठेविले रे. वैराग्य लागतं. नुसतं वैराग्याचं बळ असून चालत नाही, त्याला अभ्यासाचं बळ लागतं, निश्चयाचं बळ लागतं. आणि या बळाने तो देवाला भरतो, देवाची प्राप्ती करून घेतो. संतांच्याकडे सगळी बळ असल्यामुळे त्यांचा काय निश्चय सांगावा आपण. त्यांचा निश्चय कधी दळत नाही. जरी व आकाश वर पडो पाहे ब्रह्मगोळ भंगा जाये. वडवानळ त्रिभुवन थाये पडिली. एवढा त्रास झाला प्रल्हादजींना, पण त्यांचा निश्चय ढळला नाही, त्यांची भक्ती सुटली नाही, त्यांचं नामस्मरण कमी झालं नाही. कारण त्यांना माहिती आहे परमात्मा आपल्या पाठीमागे आहेच, मागे पुढे उभा. म्हणून जय जय देव प्रबळ या सगळ्या बळाने परमात्म्याला धरलंय. त्या माध्यमातून काळावर विजय मिळवलाय. वास्तविक पाहता काळा पुढे बळ नाही कोणाचे सबळ. जगा काळ खाय. त्या अशा काळावर त्यांनी काय मिळवला? विजय मिळवलाय. संसाराला त्यांनी जिंकलंय. बलवान आहेत ते. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाढे. इतके बलवान आहेत की त्यांनी इंद्रियांना जिंकलेलं आहे, मनाला जिंकलेलं आहे, काळाला जिंकलेलं आहे, सगळा संसार जिंकलेला आहे. आवाज कमी झाला बरं का. आणि शेवटी देवाला सुद्धा जिंकलेला आहे. सगळ्या जगावर ज्याची सत्ता आहे. वाढवा थोडा. आहेत का ते? आहेत का झोपले? जागेत का? रामकृष्णारी वाढवा. काहीतरी गडबड झाली काहीतरी. रामकृष्णारी रामकृष्णारी नाही रे, बरोबर. आता आवाज बाहेरचा आवाज बंद झालाय. बाहेरचा आवाज बंद झालेला आहे. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी.
जगावर सगळा सत्ता कोणाची आहे? देवाची. नाही काय काहीतरी गडबड खंड आहे का? बाहेरचा आवाज कमी आला खंडू, आता आला बरं. हा, सगळ्या जगावर देवाची सत्ता आहे. बस. आणि अशा देवावर त्यांची सत्ता आहे. तो काय म्हणा यांना देवाहून बाई वाहून निवाळी ठेवून आशा. तो काय म्हणे भावी देवा सत्ता राबवावी म्हटलं. देवाला सुद्धा त्यांचं ऐकावं लागतं. प्रमाण त्यांच्या बोला, देव भक्तांचा आणखीला. पुढे काय बसायला सुद्धा घाबरतो असं पुढच्या चरणात आहे. म्हणून तो बलवान आहेत. तो काय म्हणे बळी जीव दिला टाळ्या तळी. हे स्वतः बलवान आहेत असं नाही, त्यांच्याकडे एवढे बळ आहेत. अंगी ऐसे बळ रोडा बोले. त्यांच्याकडे तपाचं बळ आहे. त्या तपाच्या सामर्थ्यावर ते रोडाला सुद्धा बोलवू शकतात, भिंत सुद्धा चालवू शकतात. गाढवाच्या घोडे आला करत दृष्टी पुढे. बल आहे त्यांच्याकडे. त्यांच्याकडे कृपेचं बळ आहे आणि त्या कृपेच्या बळावर ते त्या ठिकाणी एखाद्याचा सहज उद्धार करू शकतात. मोह हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. काय सुरुवात आहे? महिषा पुत्रा मुखे बोलविणे श्रुती चालवणे बोलती बहुसोनिया. मोह हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. उदका मागी व्हावा ठेवणे कोरड्या दाखवणे रोकबा विश्वजना. न्याय म्हणे ते संगीची तरणे दोन धरणे नवल काय. उदका मागी व्हावा ठेवणी कोरड्या. पाण्यात व्हावा ठेवून सुद्धा कोरडं काढून दाखवणं. मोह हा सामान्य महिमा संतांचा. नैवेद्य हाताचा मूर्ती घेऊन सोपा काय? बा कोणाच्या हातचं खायला काय मोकळं आहे का? बाह्य शक्ती दाखवतच होते ना नैवेद्य. पण नांदेड महाराज गेले आणि नांदेड महाराज म्हटले तेव्हा खातो का नाही खात का फार डोकं. ऐसा भगवत में कभी नहीं पाया नाम देवाने देव हसाया. दूध पिओ मेरे गोविंद लाला. बळ आहे त्यांच्या भक्तीचं बळ आहे, तपाचं बळ आहे. म्हणून जय जय देव प्रबळ. हो, एखादा मूर्ख असेल तर त्या मूर्खावर सुद्धा त्यांची कृपा झाली. तर तुका म्हणे आले समर्थाच्या मना तरी हो राणा रंग बल आहे त्यांचं. म्हणून जय जय देव प्रबळ. काय करतात ते त्या बळाने? वेदावत अमंगळ कुळ. अमंगळाचं जे कुळ आहे त्याचं विधान ते करतात. अमंगळ काय? प्रमाणाने बोलायचं. अमंगळ शब्द आला का कुठे तुकारामाच्या गात्यात? हा,
बोध बोध भ्रम अमंगळ काय बोध आणि अबोध हे दोन्ही अमंगळ. बोध अमंगळ आहे आणि बोधाला कारण असलेलं अज्ञान सुद्धा काय आहे अमंगळ आहे. कारण अज्ञानामुळेच सगळी परंपरा सुरू होते ना. मी देह आहे, देह संबंधी माझे आहेत, जगतामध्ये सगळं मी आणि माझं हा आपला परका सगळ्यात अमंगळ आहे. बोध निर्माण होणं, जड जीवाचा बोध, जड जडाचा बोध, जड ईश्वराचा बोध, ईश्वर जीवाचा बोध, जड जीवाचा बोध, हे सगळं बोध आहे काय आनंद आहे का मंगळ काय जेव्हा परमात्मा आहे, जेव्हा भगवत स्वरूप आहे. आणि असं असताना याने अज्ञानामुळे सगळं बोध तयार केले. स्वगत भेद, सजातीय भेद, योगातीय भेद, याने काय सगळं अमंगळाची परंपरा आपल्या मागे लागते. जन्म मरण, सुख दुःख, ताप ताप हे सगळं मागे लागलं. त्याचं कारण मूळ अज्ञान. अज्ञानातून भेद निर्माण झाला म्हणून तो भेद गेला पाहिजे. तो भेद विभवता अमंगळ कोण म्हटल्यानंतर सगळी परंपराच समोर अज्ञान आणि अज्ञान कार्य, त्या कार्याची निवृत्ती ते करतात. आपल्या उपदेशाद्वारे, आपल्या कृपेच्या द्वारे जीवाचं काळ घालवतात, अज्ञान घालवतात, अज्ञानाचा नाश करतात, अज्ञान कार्याचा बाप करतात आणि जीवाला परमात्मा रूप करून टाकतात. अमंगळ काय, आणखीन अमंगळ काय, अमंगळ म्हणजे सगळं आसुरी संपत्ती आहे. काय आसुरी संपत्तीचा श्लोक आहे, बंधो वर्तोभिमानश्च क्रोध पारुष्यमेवच अज्ञानमभिजातस्य पार्थ संपदमासुरी. अज्ञानातून निर्माण होणारी सगळी तिलावळ आहे. बंध, दर्प, अभिमान, क्रोध आणि पारुष्य हे सगळं अमंगळ आहे. माणसाच्या जीवनामध्ये अमंगळ निर्माण करणार आहे. बंध आला झाला अमंगळ. तुकाराम महाराज म्हणतात आधी शिवला माझा होता आम्ही अंग. हा झामू क्रोधा सवय देते तोंडा वाटी नरकल होते. ते शंकराचार्यांच्या चरित्रात कथा आलेली आहे. भगवान शंकरांनी परीक्षा घेतली. ते स्नान करून येत होते आणि येत असताना एक आपला सामान्य मनुष्य जात होता, घालून तो त्यांना शिवला. ते त्याच्यावर खळ आले. तुम्ही चांडाळ तुम्हाला कसा काय शिवला म्हणे. म्हटलं जसं मला माझा तुम्हाला विटाळ झाला तसा तुम्ही मला शिवले त्याचा मला विटाळ झाला म्हणे. कारण तुम्हाला एक चांडाळ शिवलेला आहे तो क्रोध नावाचा चांडाळ. अमंगळ होते. काम क्रोध लोभ हे काय अमंगळ माणसाच्या जीवनामध्ये अमंगळ करणारे घटक आहेत. बंध, दर्प, अभिमान. अभिमानाचे तोंड काळे, दावी बहु अंधार. करो तो आत्महत्या, योगी सत्य आतो. अभिमान जो आहे ना हा अमंगळ करतो सगळं जीवनात. तुका म्हणे नरती घालू अभिमान जरी होय ज्ञान गर्व ताथा. म्हणून हा अमंगळ ते सगळं
अज्ञान अज्ञान कार्य हे सगळं अमंगळ आहे. परंतु संत भेटले, संतांना शरण गेलं, संत ज्ञान देतात, संत कृपा करतात आणि विदाऊत अमंगळ कुळ, त्या अमंगळाचं सगळं कुळ काय करून टाकतात, अशुभ वासना ज्या आहेत हे सगळं घालवून टाकतात. त्यांच्याकडे गेलेला कोणी जरी असला, आसुरी वासना घेऊन गेला, आसुरी विचार घेऊन त्यांच्याकडे गेला, तरी त्याच्या आसुरी वासना नष्ट करतात. भलतिया भावी शरण जाता भेटी, पाडी तसे तुटी जन्म यादी. मीराबाईंच्या चरित्रामध्ये कथा सांगतात, तुम्हाला आठवली तर सांग, मला तो जोड आठवते. राजाची कन्या होती ती, अनेक दासदासी कामाला घरात होत्या. एक दासी यायची, सेवा करायला एक बाई यायची, तिचा मुलगा जो तिच्यावर यायचा त्याने मीराबाईंना पाहिलं. अपेक्षा अशी व्यक्त केली, राव लग्नावरून मला मुलीवरच लग्न करायचं. बरोबर आहे ना? जेवण सोडलं. आता त्या बाईने समजून सांगितलं, आपण कोण, बाई कोण आहे असं कळलं तरी उद्या मस्त कुणी जागे आपलं. दुसऱ्या दिवशीपासून ती बाई त्या पोराला घेऊन येत नव्हती, परंतु तिने चेहरा पडलेला असायचा. आता संतांचा स्वभाव, जे काय रंगवणे वांगवणे, म्हणजे भाऊ तुम्ही आजकाल दुःखी दिसता, कष्टी दिसता, काय उगाच चिंता होता तुम्हाला. म्हटलं आहे, पण ती तुम्हाला सांगण्यासारखी नाही. आणि त्याच्यातून मार्ग निघणार नाही. काय झालं मला सांगा म्हणे. कशाला सांगायचं, आमचं ते मूर्ख पोरगा म्हणे, तो असा असा म्हणतो. मीराबाई म्हटली काय हरकत नाही, मनुष्य आहे शेवटी, त्याला तुम्ही घेऊन या. आणि मी सांगते ती माझी काट आहे. त्याने काय सांगितली होती, 8 दिवस विनागुण नामस्मरण करायचं. आणि वर तलवार ठेवली होती, बंद केलं तर तलवार डोक्यात पडेल. आणि जर 8 दिवस केलं तर मी त्याला काय करेन, वरी. त्याला आता आशा होती, बिचारा आला, नामस्मरण केलं, 8 दिवस अन्न नाही, पाणी नाही, थोडंफार दिलं असेल, उपवास करून केलं नामस्मरण. त्याचा परिणाम झाला, चित्त शुद्ध झालं, मीराबाईंचा सहवास प्राप्त झाला. दर्शनाने समूह अंतकरणातली विषय वासना गेली, पायावर डोकं ठेवलं, म्हटला मला तुम्ही काय करा, कृतार्थ करा. विभविता अमंगळ कुळ. हो, अहंकारा ते बंधुनी सकळ काम सांडवणी. विभविता अमंगळ कुळ, ते काय करतात तर अमंगळाचा नाश करतात. अशा व्हावं पाहिजे. ते कामाचा नाश करतात, ते क्रोधाचा नाश करतात, ते अज्ञानाचा नाश करतात. असे किती वेळा सांगू तुम्हाला ज्ञानेश्वरीतल्या. त्या अभिमानाचा नाश करतात, त्या अज्ञानाचा नाश करतात. नाही, संत अज्ञानाचा नाश करतात असे वेळ नाहीत. अहो, त्यांना त्यांच्या मुखातलं वाक्य ऐकलं की अविद्या पळून जाते. नमनाच्या जवळ बघा ना तुम्ही, अविद्या निद्रा गेली पळवणी. अज्ञानाचा नाश करतात, अभिमानाचा नाश करतात, कामक्रोधाधिकांचा नाश करतात. म्हणून विभविता अमंगळ कुळ, ते काय करतात, सगळं अमंगळाचं कुळ समुदाय मग अज्ञानच घालवतात.
मग आपण